विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या जलसुरक्षा या विषयामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. विद्यार्थी, ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलतर्फे आपण जलसुरक्षा या विषयाचे स्वाध्यायाचे देखील व्हिडिओ हे घेऊन येत आहोत. या आधीच्या भागामध्ये आपण घटक 1 प्रकरण 1 जलचक्र या पाठाचा स्वाध्याय बघितलेला आहे. या पाठाची लिंक देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. आता आपल्याला या भागामध्ये घटक 1 प्रकरण 2 नदी प्रणाली या प्रकरणाची प्रश्नांची उत्तरं म्हणजे पाठाखालील स्वाध्याय बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, आपल्या तालुक्यातून जी मुख्य नदी वाहते तिचे नाव सांगा. आता या ठिकाणी तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहतात तिथल्या नदीचं नाव लिहिणं अपेक्षित असणार आहे. बघा, आता आपल्या तालुक्यातून जी मुख्य नदी वाहते तिचे नाव गोदावरी आहे. आता या ठिकाणी मी गोदावरी लिहिलेला आहे. तुम्ही ज्या तालुक्यात राहतात त्या तालुक्यातील प्रमुख मुख्य नदीचं नाव लिहिणं अपेक्षित असणार आहे. आणि या प्रश्नाशी निगडीतच पुढे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं देखील तुम्ही त्या पद्धतीने त्या अनुषंगाने लिहायची आहेत. बघा, आता या नदीचा प्रकार कोणता, म्हणजे तुमच्या परिसरामध्ये जी नदी आहे तिचा प्रकार कोणता, तिच्या पात्राची साधारण लांबी, रुंदी, खोली किती असेल. आता मी गोदावरी नदीचा प्रकार इथे सांगते आहे. तो आहे वाहती नदी. त्याची लांबी जी आहे ती आहे 1465 किलोमीटर. स्थान परत्वे तिची रुंदी आणि खोली ही वेगवेगळी असते. त्यानंतर पुढे बघा, आपल्या परिसरात नदीमुळे उत्पन्न होणारी कोणकोणती भूरूपे दिसतात. तिसरा प्रश्न आहे, उगम, धबधबा, पाणथळ भाग, नागमोडी वळणे, गाळाचे तट आणि त्रिभुज प्रदेश. यानंतर त्या नदीस किती उपनद्या. चौथा जो प्रश्न आहे, उपनद्या वा झरे, ओहोळ, ओढे येऊन मिळतात. या नदीस उगमापासून ते समुद्राला मिळेपर्यंत अनेक उपनद्या, झरे, ओहोळ, ओढे येऊन मिळतात. प्रश्न 5वा, ती नदी पुढे कोणत्या मोठ्या नदीस जाऊन मिळते. आता गोदावरी नदी ही मोठी असल्यामुळे ती गोदावरी नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. 6वा प्रश्न, नदीवरील प्रमुख बंधारे, तलाव, धरणे कोणती. यासाठी आपल्या पालकांची मदत घेतली तरी चालणार आहे. या ठिकाणी मी धरणांची नावं सांगितलेली आहेत. गंगापूर धरण, जायकवाडी धरण आणि नांदूर मधमेश्वर धरण. प्रश्न 7वा, नदीचे कोणकोणते उपयोग असतात. नदीचे उपयोग पुढील प्रमाणे आहेत. नद्यांचा प्रमुख उपयोग सजीवांना पाण्याचा स्रोत म्हणून होतो. नदीच्या पाण्याचा उपयोग पाणी पिण्यासाठी, शेती सिंचनासाठी, उद्योगधंद्यांसाठी केला जातो. नदीचा उपयोग जलवाहतूक करण्यासाठी होतो. वीज निर्मितीसाठी देखील नदीच्या पाण्याचा उपयोग होतो. वाहतुकीचे माध्यम व दिशादर्शक म्हणून नदीचा उपयोग शतकानुशतके होत आलेला आहे. नदीतल्या नौकानयनाचा पहिला पुरावा इसवी सन पूर्व 3300 पासून सिंधू संस्कृतीमध्ये सापडतो. नदीपात्रातली वाहतूक ही अतिशय स्वस्त असते. अनादी काळापासून अन्न मिळवण्यासाठी नद्यांचा उपयोग होत आला आहे. नद्यातील जीवसृष्टीचे एक चक्र असते, त्यामुळे अनेक प्रकारचे मासे मिळतात. फक्त मासेमारीच नव्हे तर शेतीसाठी व पर्यायाने अन्न उत्पादनासाठी देखील नदीच्या पाण्याचा उपयोग हा होत आला आहे. 8वा प्रश्न, नदीची हानी करणारे घटक ओळखा. सांडपाणी, खते, रसायने व जंतुनाशके, मानवी हस्तक्षेप, नदी नाल्यात जनावरे धुणे, औषध फवारणीचे पंप धुणे, वेगवेगळी रसायने पाण्यात सांडणे तसेच किंवा सोडणे, कारखान्यांची मळी, स्पेंट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणे, केमिकलनं माखलेले कपडे, वस्तू पाण्यात टाकणे, अशा कितीतरी गोष्टींमुळे पाणी हे गढूळ होते, दूषित होते. रासायनिक खतांचा निचरा होऊन पाणी हे दूषित होत असतं. हे सर्व घटक नदीची हानी करणारे आहेत. असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित असणार आहे. 9वा प्रश्न, नदी प्रदूषणाचा प्रकार आढळला तर तुम्ही काय कराल. तो मोठ्यांच्या नजरेस आणून द्या. बघा, नदी प्रदूषित करणाऱ्यांना पाण्याचे महत्त्व समजावून देणे, प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगराईची माहिती देणे, आरोग्याचे महत्त्व पटवून देणे आणि जलप्रदूषित करणाऱ्या व्यक्तीची माहिती गावातील जाणकार लोकांच्या दृष्टीस आणून देणे. 10वा प्रश्न, आपण भेट दिलेल्या वा अभ्यासलेल्या जवळच्या नदीची माहिती वर्गात सादर करा. आता बघा,
आपण वरती बघितलं की आपापल्या तालुक्यातील जी नदी आहे, आपल्या गावाजवळ, आपल्या तालुक्याजवळ, त्या नदीची माहिती तुम्ही पालकांच्या सोबत त्या नदीला भेट द्यायची आहे आणि त्यावर तुम्ही घरी आल्यानंतर पालकांची चर्चा करून ती वहीमध्ये तुम्ही लिहिल्यानंतर वर्गात तुम्ही ती सादर करणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी गोदावरी नदीची मी माहिती डिटेलमध्ये दिलेली नाही आहे. तुम्ही तुमच्या परिसरातील नदी घेऊन त्यानुसार तुम्ही चर्चा करणं अपेक्षित असणार आहे. यानंतर 11वा प्रश्न, नदी काठावर धर्माचरणासारख्या गोष्टी करणे योग्य की अयोग्य चर्चा करा. बघा, नदी काठावर धर्माचार करणे ही गोष्ट अयोग्य आहे. धर्म आचरणासाठी नदी काठावर स्वतंत्रपणे व्यवस्था असावी जेणेकरून नदीचे पाणी प्रदूषित होणार नाही. 12वा प्रश्न, जवळच्या नदीस भेट देऊन तिथल्या परिसंस्थेचे निरीक्षण करा. तिथे कोणत्या वनस्पती, प्राणी, भुरुपे आढळतात ती पहा, नोंदी करा व इतरांनाही सांगा. आता इथे वनस्पती सांगितलेल्या आहेत, मोठी झाडे, काटेरी झुडपे, असंख्य वेली इत्यादी. यानंतर प्राणी आहे, काळवीट, हरिण, कोल्हा, लांडगा यासारखे प्राणी व पक्षी आणि जलचर. त्यानंतर भुरुपे आहेत, धबधबा, नागमोडी वळणे, गाळाचे पुरतट, रांजण खळगे, डोह इत्यादी. प्रश्न 13वा, नदीचे मुख्य प्रकार कोणते? पाण्याचा नैसर्गिक प्रवाह हा त्या ठिकाणच्या भूपृष्ठाची ठेवण, वातावरणातील बदल, पाणी वापरासाठीचे मानवी अडथळे यावरही अवलंबून असतो. त्यानुसार नदीचे प्रकार ठरतात, जसे की खळखळती नदी, संत नदी, जुनी नदी, पुनरुज्जीवित नदी आणि जिवंत नदी. प्रश्न 14वा, नदीमुळे कोणकोणती भुरुपे तयार होतात? नदीच्या खनन कार्यामुळे काही होतात आणि काही जी होतात ती नदीच्या संचयन कार्यामुळे. बघा, आता नदीच्या खनन कार्यामुळे होणारी आहेत व्ही आकाराची दरी, घळई, घळ, धबधबा, रांजण खळगे इत्यादी. आणि नदीच्या संचयन कार्यामुळे होणारी पूरमैदान, पूरतट, त्रिभुज प्रदेश, पंखाकृती मैदाने, नागमोडी वळणे, नालाकृती सरोवरे अशी भुरुपे नदीच्या संचयन कार्यामुळे होत असतात. त्यानंतर त्यांची आकृती तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलेली आहे. यामध्ये आपल्याला दिसतंय बघा, उगम, धबधबा, ओढा, त्यानंतर पाणथळ भाग, हे त्यांचे काय आहेत, भुरुप ही तयार होताना आपल्याला दिसून येत आहेत आकृतीमध्ये. यानंतर पुढे आहे 15वा प्रश्न, जिवंत नदी व मृत नदी यामधील फरक सांगा. पावसाळा थांबला की काही नद्या वाहायच्या थांबतात तर काही 12ही महिने वाहू शकतात. जी नदी पाऊस नसतानाही भूगर्भातील पाणी, झरे रूपाने नदी पात्रात येऊन उन्हाळ्यात देखील वाहते तिला जिवंत नदी म्हणतात. आणि पावसाळा थांबताच त्या नदीचे वाहने थांबते त्या नदीला म्हणतात मृत नदी. 16वा प्रश्न, महाराष्ट्रातील नद्या व उपनद्यांच्या नावांचा तक्ता बनवा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग नदी आणि तिच्या उपनद्या आपल्याला समोर दिसत आहेत. गोदावरी नदी वारणा, प्रवरा, सिंदफना, दक्षिण पूर्णा, इंद्रावती, मांजरा, पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा आणि दुधना. यानंतर तापी ही मुख्य नदी आहे आणि तिच्या उपनद्या आहेत गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पाझरा. कृष्णा नदी आहे, कोयना, बेरळा, पारणा, पंचगंगा आणि वेण्णा. भीमा ही मुख्य नदी असून तिच्या उपनद्या इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कर्रा, मुठा आणि निरा. पैनगंगा नदी मुख्य नदी असून तिची उपनदी आहे कन्हान, वर्धा व पैनगंगा. पूर्णा ही मुख्य नदी आहे, तिच्या उपनद्या आहेत काटे, रुणा व नळगंगा. सिंदफळा मुख्य नदी असून बिंदुसरा ही तिची उपनदी आहे. मांजरा ही मुख्य नदी असून प्रमुख नदी असून तिची उपनदी आहे तेरणा, कारंजी, घटणी आणि तेरू. कोकणातील नद्या उल्हास, तेरेखोल, कुंडलिका, शास्त्री, वशिष्ठी, काळ, कर्ली आणि जगबुडवी. यानंतर 17वा प्रश्न आहे, आपल्या जिल्ह्यातील नदी प्रणालीचा नकाशा मिळवा. आता या ठिकाणी मी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी जी आहे त्या गोदावरी नदीचा नदी प्रणालीचा नकाशा तुमच्यासमोर तुम्हाला सादर केलेला आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील नदी प्रणालीचा नकाशा मिळवायचा आहे आणि तो
काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी आपला पाठाखालील स्वाध्याय हा संपलेला आहे. व्यवस्थित सुवाच्य अक्षरामध्ये लिहायचा आहे. धन्यवाद.